सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा वा तू बालकोटी. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आज आपल्या सत्संगामध्ये गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना घेऊन बसलेले आहेत आणि मुद्गल ऋषींबरोबर चर्चा करत असताना बाप्पा आज मुद्गल ऋषींना सांगतात की मुद्गला आणि सावध होऊन ऐक. आता ह्या ज्या 4 कला मी तुला शिकवतोय की ज्याच्यामध्ये आकर्षण आहे, वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, दातृत्व आहे आणि या 4ही कला आत्मसात करण्याकरता अगदी शेवटचा म्हणजे अंतिम असा तुला जो पैलू आहे तो पैलू आता मी सांगतोय किंवा एक महत्त्वाचं तत्त्व मी तुला समजावून सांगतोय की जे तुझ्यामध्ये उतरल्यानंतर या 4ही कला तुला पूर्णपणे समजतील, या 4ही कला तुझ्यामध्ये पूर्णपणे अंतर्भूत होतील आणि तू वेळोवेळी यांचा वापर करशील आणि तू पुढे जाशील. आणि हे सगळं सांगत असताना उद्यापासून तुला पूर्णपणे मी आणखीन दुसऱ्या कलेंच्या बाबतीत सांगणार आहे आणि दुसऱ्या कला आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहे आणि मग त्या कला तुझ्यामध्ये अंतर्भूत करत असताना पुन्हा नवीन तत्त्व मी तुला सांगणार आहे. या ठिकाणी मुद्गल ऋषींना आनंद झाला की आता पहिल्या 4 कला आपल्यामध्ये आत्मसात होणारं शेवटच्या तत्त्वापर्यंत आपण येऊन पोचलो. गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव देखील कालच आपला संपलेला आहे यावर्षीचा आणि बाप्पाच्या सुंदर सुंदर आठवणी त्या मंगलमय वातावरणामध्ये ती ऊर्जा पूर्णपणे स्वतःमध्ये भरलेली असताना आपण सुद्धा भाद्रपद पौर्णिमेमध्ये प्रवेश करत आहोत. आणि या भाद्रपद पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे म्हणजे की राधा अष्टमी जशी म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमी येते की ज्याला राधेचा जन्म 8 वर्षापूर्वी झालेला होता. आणि असं म्हणतात की भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी ज्यावेळेला कृष्णाचं नामकरण केलं गेलं त्यावेळेला कृष्णाच्या पदस्पर्शाने राधेला दृष्टी मिळाली. म्हणजे म्हणतात की तोवर 8 वर्ष राधेला दृष्टी नव्हती. आणि आपण पण हे मानवी जीवन प्रत्येकजण जगत असताना या कलांबद्दल आम्ही पूर्णपणे अंध होतो आणि आम्हालासुद्धा ही दृष्टी ह्याच गणपतीच्या सीझनमध्ये बाप्पाने आम्हाला दिली. आणि तो गणेशोत्सव साजरा करता करता मुद्गल ऋषींकडनं एक आपण सत्संग जे त्यांनी सांगितलेले आहेत ते सगळे आपण ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि आपल्यामध्ये अंतर्भूत करत होतो. आज आपण त्या भाद्रपद पौर्णिमेला पोचलेलो आहे आणि बाप्पा आता शेवटचं तत्त्व, शेवटचं आपल्यामधला पैलू आपल्याला पाडत आहे. आपण सगळेजण जसे तयार आहोत ना हा सत्संग ऐकायला तसे त्या ठिकाणी मुद्गल ऋषीसुद्धा अगदी हरहुन्नरीने तो ऐकतायत. आणि बाप्पा म्हणला की मुद्गला सर्वात महत्त्वाचा फरक आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व ते म्हणजे तुझी दृष्टी बरं का. दृष्टी म्हणल्यानंतर एकदम डोळे मोठे झाले आणि बाप्पाकडे बघायला लागले. त्याला बाप्पा म्हणला बघ मी तुला सांगितलेलं होतं की ह्या भूतलावरती 82% ज्ञान जे आहे ते 82% ज्ञान तुला तुझ्या डोळ्यांनी प्राप्त होतं म्हणजे नजरेने प्राप्त होतं म्हणजे दृष्टीने प्राप्त होतं. मुद्गला ही दृष्टी खूप म्हणजे की व्यवस्थित असायला पाहिजे. दृष्टी व्यवस्थित असली की दृष्टिकोन व्यवस्थित होतो आणि दृष्टिकोन व्यवस्थित असला ना की कार्य आपोआप साध्य होतं. तुला कदाचित काही करायची गरजच लागत नाही, फक्त दृष्टिकोन चांगला पाहिजे आणि मानवाचं इथेच बिघडतं. सांग तू या सगळ्यांना दृष्टी आहे का? सांग तू सगळ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे दृष्टिदोष तुला वाटतात? आता मुद्गल ऋषी बाप्पाच्या डोळ्यांकडे थोडा वेळ बघत बसले आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी भानावर आले आणि गणपती बाप्पाला म्हणाले की बाप्पा आम्हाला दृष्टी आहे पण दृष्टी असून पण आम्ही सगळे आंधळेच आहोत. आता मुद्गल ऋषी आपलं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत आणि स्वतःच्या वागण्यावरनं स्वतःमध्ये जे दोष आहेत ते दोष पूर्णपणे क्लिअर करतायत आणि जणू काही आमच्या सगळ्यांमध्ये ते दोष आहेत. त्याला बाप्पा म्हणतो मुद्गला बरोबर अनेक अशी माणसं आहेत की ज्या माणसांमध्ये बाहेरून ते डोळस आहेत परंतु अंतर्मुख जर ते झाले तर अंतर्मुख ते पूर्णपणे आंधळे आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना बाहेरून डोळे आहेत पण अंतरंगामध्ये आपल्या आतमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या आतमध्ये पूर्णपणे काय आहे तर आपल्यामध्ये दृष्टीभेद आहे, आपण पूर्णपणे आंधळे आहोत. बाप्पा म्हणला आणि याच्या विरुद्ध दुसरा एक दोष आहे, काही लोक अंतर्मुख म्हणजे आतमधनं पूर्णपणे डोळस आहेत पण बाहेरून पूर्णपणे आंधळे आहेत. बाप्पाला मुद्गल ऋषींना काही कळलं नाही नेहमीप्रमाणे. त्यामध्ये बाप्पाला म्हणले की बाप्पा काय मला नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? ते म्हणले की बघ सगळ्यांना दृष्टी दिलेली आहे, प्रत्येकाला 2 डोळे दिलेले आहेत, प्रत्येकाला सुंदर दृष्टी दिलेली आहे की या विश्वाचं 82% ज्ञान प्रत्येकाने घ्यावं हे मला वाटतं ना म्हणूनच त्याला दिलं आहे ना. पण माणूस काय करतो, मनुष्य त्याच्याने काय करतो? अरे 82% सुखाची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकत नाही, 82% ज्ञानाची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. मी जेवढं तुमच्याकरता उपलब्ध करून ठेवलं आहे ना त्याच्या बाप्पा म्हणतो 8% सुद्धा सृष्टी तुम्ही बघत नाही.
आणि कुठेतरी भूतकाळामध्ये जाऊन आम्ही बघायला पाहिजे की खरंच आमच्या दृष्टीचा आम्ही वापर करतो आहे का. आम्हाला बाप्पांनी जी दृष्टी दिली आहे त्या दृष्टीनुसार आम्ही हे जग बघतो आहे का. आणि 82% ज्ञान आम्हाला या दृष्टीने प्राप्त होणार आहे. खरोखरी 82% नॉलेज आमच्याकडे आहे का. 82% ज्ञान आम्ही घेतलं आहे का. आणि मग हे खरंच बाप्पा कुठेतरी आपल्याला प्रश्न विचारायला लागला तर खरंच आम्ही नाही घेतलेलं. मग आम्हाला एवढी 82% ज्ञान प्राप्त होण्याची दृष्टी असताना आम्हाला होत का नाही. मग आम्हाला होत का नाही या सगळ्या गोष्टींवरती आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उत्पन्न राहतं. आणि त्या ठिकाणी असंच प्रश्नचिन्ह मुद्गल ऋषींच्या मनामध्ये उत्पन्न झालं. ते म्हणले की बाप्पा आम्ही बाहेरून डोळस आहोत पण आम्ही अंतर्मुख पूर्णपणे आंधळे आहोत असं का. आणि दुसरी गोष्ट जर 82% ज्ञान हे जर आम्हाला डोळ्यांनी प्राप्त होणार आहे ती सुंदर दृष्टी तू आम्हाला दिली आहे तर मग 82% ज्ञान आमच्यापर्यंत पोचत का नाही. आमचा दृष्टिकोन कमी पडतो का आमच्या दृष्टीमध्ये कुठला दोष आहे. मी तर पूर्णपणे अज्ञानी आहे आणि तू पूर्णपणे बुद्धिदाता आहेस तर बाप्पा तू मला प्लीज हे समजावून सांग. बाप्पाला मुद्गल ऋषींची दया आली आणि तो म्हणाला की बघ या कलामधला शेवटचा पैलू आहे आणि हा पैलू मुद्गला नीट लक्षात घे. हा जर एक तुला नीट लक्षात आला ना तर सगळंच्या सगळं तुला व्यवस्थित समजेल. मग त्या ठिकाणी बाप्पांनी मुद्गल ऋषींना त्या गोष्टी समजावून सांगायला सुरुवात केली. एक एक उदाहरणं एक एक दृष्टांत ज्याला म्हणतात ते द्यायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी अगदीशय असं म्हणजे की संपन्नता जशी एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरती येते तशी संपन्नता मुद्गल ऋषींमध्ये आली. आणि मग बाप्पा उदाहरणं देत असताना आपण त्यावेळेला इकडनं धृतराष्ट्राकडे जाऊया. आणि धृतराष्ट्र ज्यावेळेला संजयाला विचारतोय की महाभारताचं युद्ध चालू आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संजयाला दूरदृष्टी प्राप्त झालेली होती की संजय तिथे बसून त्या समरभूमीवरती म्हणजे की त्या युद्धभूमीवरती काय चालू आहे ते सगळं धृतराष्ट्राला सांगत होता. आणि त्या धृतराष्ट्राला सांगत असताना तो सगळं सांगत होता की अरे बघ इथे अर्जुन उभा आहे. अरे बघ इथे श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला असं असं मार्गदर्शन करतो आहे. परंतु त्याच्याकडे काहीही लक्ष न देता त्या ठिकाणी तो धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की ते सगळं राहू दे. मला सांग की कौरव काय करतायत. मला सांग की दुर्योधन तिथे काय करतोय. त्यावेळेला संजय म्हणाला की मला इतके दिवस वाटत होतं की तू फक्त डोळ्याने आंधळा आहेस पण आज मला समजलं की तू हृदयानेच आंधळा आहेस. तू पूर्ण आंधळा आहेस. म्हणजे सांगायचं तात्पर्य होतं की अरे जिथे देव काहीतरी उपदेश करतायत देव काहीतरी अर्जुनाला सांगतायत तो प्रसंग तू ऐक. तर तुला फक्त पडलंय काय तर माझी मुलं काय करतायत. म्हणजे तू पूर्ण एवढे दिवस मला वाटलं की दृष्टीने आंधळा आहेस पण मला वाटतं की तू पूर्णपणे देहाने सुद्धा हृदयाने सुद्धा आंधळाच आहेस. म्हणजे थोडक्यामध्ये अंतर्मुख पण तू आंधळा आहेस. मग अशा आंधळेपणामध्ये पूर्ण युद्ध म्हणजे की त्याने ऐकलं आणि त्या युद्धामध्ये सर्वनाश झाला. आज सर्वनाश झाल्याच्या नंतर आज कुठेतरी सगळं संपून गेल्याच्या नंतर भीमाने दुर्योधनाला मारलं. दुर्योधनावरती धृतराष्ट्राचं प्रचंड प्रेम होतं आणि हे प्रेम धृतराष्ट्राचं त्याच्यावरती असल्यामुळे तो दुर्योधन मेल्याचं त्याला लावून लावून ते शल्य लागत होतं. लावून लावून ती गोष्ट टोचत होती की आपला दुर्योधन हा भीमाने मारून टाकला. आपला दुर्योधन हा भीमाने मारून टाकला आणि या भीमाचा कुठेतरी आपण नाश करून टाकावा. या भीमाला आपण कुठेतरी संपवून टाकावं अशी भावना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि उत्पन्न झाल्यानंतर तो छानपैकी एक निरोप पाठवतो की अरे 5 पांडव आता तुम्ही मला पंडूचे पुत्र हेच मला पुत्रासमान आहात. माझे 100 पुत्र मारले गेलेत आणि आज कुठेतरी त्या मुलांची मला खूप सारी आठवण येते. माझ्या दुर्योधनाची मला आठवण येते आणि त्या माझ्या दुर्योधनाची आठवण येत असताना मला कुठेतरी वाटतंय की भीमाला जवळ घ्यावं. भीमाला आलिंगन द्यावं. भीमाला आपल्या मिठीमध्ये घ्यावं. कुठेतरी भीमाचा स्पर्श आपण स्वीकारावा. आपला स्पर्श भीमाला करावा की माझ्या दुर्योधनाची कुठेतरी आठवण जी मला आलेली आहे मला जो विरह आहे मला जे दुःख आहे ते दुःख माझं कमी होईल. आणि असा भावनाशील निरोप घेऊन एक तो सेवेकरी येतो भीमाकडे येतो आणि भीमाला अतिशय करुणा अवस्थेमध्ये तो हे सांगतो. भीमाला फार वाईट वाटतं. भीम खूप निरागस होता. भीमाने हे सगळं ऐकल्यानंतर भीमाला असं वाटलं की 2 मिनटं त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर जर दुर्योधनाचं दुःख म्हणजे दुर्योधन गेल्याचं दुःख त्याचं हलकं होणार आहे त्याचे पुत्र गेल्याचं दुःख त्याचं हलकं होणार आहे तर मला कुठेतरी जवळ जायला पाहिजे. नाही तर भगवान श्रीकृष्णांसारखा सखा भेटलेला असताना परमात्मा स्वतः माझा मित्र असताना मी कुठेतरी कमी पडेन असा विचार करून भीम त्याच्याबरोबर जायला निघतो. आणि त्या ठिकाणी आता तो प्रवेश करणार आहे धृतराष्ट्राच्या त्या दालनामध्ये. तेवढ्यात बाहेर श्रीकृष्ण परमात्मा भेटतात आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी भीमाकडे बघतात आणि भीमाला हसतात आणि भीमाला म्हणतात की जरा इकडे ये रे. कुठे चाललायस तू. मग भीम सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो की बघा तुमचा सहवास मला लाभला आहे. तुमचं सगळं मला पूर्णपणे म्हणजे उपदेश लाभला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी न जावं का. त्याच्यावरती म्हणले की भीमा शांतपणे तुझ्या दृष्टीने विचार कर. तुझ्या बुद्धीने विचार कर आणि तिथे जाऊन काय होणार तुला माहिती आहे का.
त्यावेळेला भीम म्हणला की नाही माहिती काय होणार. म्हणले फक्त आता तुझी दृष्टी ठेव आणि तू भानावर राहा, म्हणजे तू शुद्धीमध्ये राहा आणि तुझी दृष्टी म्हणजे तुझे डोळे ते फक्त उघडे ठेव आणि बघ काय होतं ते. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अशी लीला केली की दुर्योधनाने भीमाबरोबर युद्ध होत असताना भीमाचा आपल्याला पराभवच करायचा आहे. तो करण्याकरता आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ती प्रॅक्टिस करण्याकरता भीमाचा एक लोखंडी पुतळा उभा केलेला होता आणि त्या लोखंडी पुतळ्याबरोबर वारंवार तो गदायुद्ध खेळायचा. त्या लोखंडी पुतळ्यावरती अनंत प्रकारे त्यांनी वार केलेले होते, गदेचे प्रहार केलेले होते की भीमाचा आपल्याला पराभव करता यावा. तो पुतळा शाबूत होता. दुर्योधन निघून गेला पण पुतळा शाबूत होता. तो पुतळा भगवान श्रीकृष्णांनी मायेने उचलला आणि भीम आला आहे अशी गर्जना देत त्या सेवकाला पुढे पाठवला आणि तो पुतळा आणून पूर्णपणे धृतराष्ट्राच्या समोर उभा केला. आज धृतराष्ट्र बघा की निरोप पाठवला आहे करुणामय अवस्थेमध्ये की माझ्या पुत्राची कुठेतरी मला आठवण आली आहे, त्याचं दुःख कमी होण्याकरता मला भीमाला भेटायचं आहे. आणि ज्यावेळेला त्याला कळलं की भीम आला आहे, त्याला भीम आला आहे म्हणल्यानंतर धृतराष्ट्र ताडताड उठला आणि त्या पुतळ्याच्या दिशेने चालत आला. आणि तिथे आल्याच्या नंतर त्या पुतळ्याकडे फक्त त्यांनी आंधळा असूनसुद्धा दृष्टीहीन अवस्थेमध्ये बघितलं आणि त्या पुतळ्याच्या जवळ गेला. जेव्हा मिठी मारण्याकरता त्याने हात पुढे केला आणि मिठी मारली त्यावेळेला तो पुतळा पूर्णपणे नष्ट झाला, म्हणजे की त्याचे लाखो तुकड्यांमध्ये विभाजन झालं आणि थड 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 फटाक्याची माळ वाजावी तशाच्या पुतळ्याच्या पूर्णपणे चिंधड्या झाल्या आणि तो बाजूला पडला. तो बाजूला पडल्यानंतर भीम तो म्हणजे की प्रकार बघून हादरला की अरे खरंच जर मी आत्ता समोर गेलो असतो तर काय झालं असतं, हा एवढाच प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तो आहे त्या ठिकाणी गप्पन खाली बसला. भगवान श्रीकृष्णांनी पाठीमागून त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की भीमा तू काळजी करू नकोस. भीम वरती देवांकडे बघतोय आणि देव त्याच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बघतायत की बघितलंस दृष्टीचा भेद. त्यावेळेला तो म्हणला अरे पण धृतराष्ट्र तर आंधळा आहे. तो म्हणला हो आंधळा आहे, परंतु त्याच्या दृष्टीमध्ये आज इतकी ताकद निर्माण झालेली आहे, तो द्वेष इतका निर्माण झालेला आहे की माझ्या पुत्राला मारलं, माझ्या दुर्योधनाला मारलं, 100 पुत्र असताना मी लावारिस मरीन ही कल्पना त्याच्यामध्ये इतकी भिनलेली आहे की त्याला डोळे नसतानासुद्धा त्याची दृष्टी त्याचे पूर्णपणे म्हणजे की त्याची देहबोली या सगळ्या गोष्टीमधनं त्यांनी तुझ्यावरती केलेला तो अटॅक आहे. त्याला हे एक भानसुद्धा राहिलेलं नाही की तो सजीव आहे का तो निर्जीव आहे, तो खरोखरचा भीम आहे का तो भीमाचा पुतळा आहे. इतका तो पूर्णपणे त्याच्याने पेटून उठलेला आहे आणि दृष्टीचा हाच भेद आहे. हे सगळं कशामुळे आहे तर दृष्टीमुळे आहे. भीमा दृष्टीचा भेद लक्षात घे असं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा एकदा भीमाला उपदेश करतात. कथा तिथे खूप चालू आहे. त्याच्यानंतर मग भीमाबरोबर श्रीकृष्ण परमात्मा परत भीमाच्या पूर्णपणे म्हणजे की त्याच्या दरबारापर्यंत म्हणजे भीमाची ज्या ठिकाणी राहायची व्यवस्था होती त्या दालनापर्यंत भीमाला आणून सोडतात आणि ते येत असताना 4 प्रकारचे दृष्टीभेद ते पूर्णपणे भीमाला समजावून सांगतात आणि ते समजावून सांगत असताना भीम पूर्णपणे हतबल झालेला आहे. आज कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा आयुष्य मिळालं, कुठेतरी आपल्याला म्हणजे की वरदान मिळालं अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण आहे. आपल्या आजच्या गोष्टीमध्ये या दृष्टीमध्ये इतकाच आपल्याला दृष्टांत चिकार आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही की आवर्जून भगवान श्रीकृष्ण भीमाला सांगतायत की बघ धृतराष्ट्र आंधळा आहे, परंतु आंधळा असतानासुद्धा पुत्र वियोगामुळे की मुलं गेल्यामुळे त्याच्या मनामध्ये इतका क्लेश निर्माण झाला आहे, इतका दुजाभाव निर्माण झाला आहे, तुमच्याबद्दल इतकं शत्रुत्व निष्ठान झालं आहे की तो आंधळा असूनसुद्धा त्याची दृष्टी पूर्णपणे भेदत झालेली आहे आणि हाच दृष्टीमधला दोष आहे. बाप्पा पण मुद्गल ऋषींना हेच समजावून सांगतोय की दृष्टी दिली आहे ती 82% ज्ञान घेण्याकरता दिली आहे. आम्ही फक्त एवढंच समजतो की 82% ज्ञान आम्हाला बुद्धीने प्राप्त होईल, आम्हाला डोळ्यांनी प्राप्त होईल, जे डोळ्याने आम्हाला दिसेल ते आमच्या बुद्धीमध्ये येईल, आमची बुद्धी त्याची व्याख्या करेल आणि ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून देईल. पण आज कुठेतरी मुद्गल ऋषींना बाप्पा हे सांगतोय की या पृथ्वी तलातलं 82% ज्ञान प्राप्त करण्याकरता तुला मी डोळे दिलेले आहेत, तुला दृष्टी दिलेली आहे. या दृष्टीचा वापर तू ते 82% ज्ञान संपादित करण्याकरता कर. आता मुद्गल ऋषी एकदम कोड्यामध्ये पडलेत आणि आपल्या भूतकाळामध्ये आपल्या कालपर्यंतच्या जीवनामध्ये विचार करतायत की खरंच मी या दृष्टीने 82% ज्ञान घेतोय का. आणि या गणपती बाप्पाच्या 4ही कला आपल्यामध्ये अंतर्भूत होत आहेत. या अंतर्भूत होत असताना बाप्पांनी फक्त आमच्याकरता दिलेल्या नाही आहेत, मुद्गल ऋषींना या स्वतःकरता नाही दिल्या, त्यांनी त्या संपूर्ण विश्वाकरता घेतल्या. आपल्या सगळ्यांकरता समजून सांगण्याकरता त्यांनी मुद्गल पुराण लिहिलं. गणेश पुराणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे, मुद्गल पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतल्या, अंतर्भूत करून घेतल्या आणि आपल्याला समजावून सांगितल्या. आपल्याकरता अख्खं पुराण समजावून घेतलं. आज या 4 कला बाप्पाकडनं घेताना कुठेतरी आमची पण जबाबदारी आहे की बाप्पाबरोबर आम्ही वचनबद्ध आहोत की बाप्पा या कला मी माझ्यामध्ये अंतर्भूत केल्यात, ह्या मी माझ्यामध्ये वापरीन, फक्त माझ्याकरता नाही तर या विश्वाच्या कल्याणाकरता वापरीन.
त्या नामदेव महाराजांसारखा नुसता परीसाचा स्पर्श करून लोखंडाचं सोनं नाही करणार, तर परिस्पर्श करून दुसराही मी परीस बनवीन, ही कुठेतरी कमिटमेंट आहे आपली. त्या कमिटमेंटने आपण जागायला पाहिजे आणि आपल्या दृष्टीचा वापर हे 82% ज्ञान संपादित करण्याकरता करायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी बाप्पा म्हणेल की हे बाहेरून पण डोळस आहेत आणि अंतर्मुख पण हे डोळस आहेत. तेव्हा आपण सगळेजण असे डोळस होऊया, 82% ज्ञान संपादित करूया आणि ती दृष्टी वापरूया जी संजयाला प्राप्त होती, ती दृष्टी वापरूया जी गणपती बाप्पाला आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण करूया. उद्याच्या सत्संगामध्ये बाप्पाच्या पुढच्या कला घेऊन आपला सत्संग चालू राहणार आहे. आज इथेच थांबूया. ओम साईराम.